ते आता आम्ही एक्झामाइन केलं प्रत्यक्षात. मी जे लोकांकडून जी मी समस्या जाणून घेतली, ते मला असं वाटते की जे कॅपॅसिटी प्रमाणे ते डीपी थोडा कमी आहे, ते प्रॉब्लेम वारंवार येण्याचं त्यामुळे प्रॉब्लेम येत आहे. त्या अनुषंगानं MSCBचं आमचं बोलणं झालंय आणि सरांना म्हटलंय की योग्य ते उपाय काढून याच्यावर आपण काम करू. इतरही त्यांचे काय प्रश्न आहे, स्वच्छता असेल, नालीचे असतील. हा, स्वच्छतेचे मी लोकांना आवाहन केलंय की जेणेकरून कटिंग सर पण कचरा उचलण्याचा प्रयत्न करीत आहे. आम्ही पण स्वतः त्यांच्या सोबत आहात आणि लोकांना पण आपली शिस्तता आणणे गरजेची आहे की आम्ही कचरा जेव्हा उचलला लगेच 10 मिनिटानंतर परत तिथं कचरा जशाची तशा परिस्थितीमध्ये येत आहे. जेणेकरून आपण हे पद्धत टाळावी आणि महानगरपालिकेला लोकांना पण कॉपरेट करावा. आपल्या घरामध्ये एक व्यवस्थित बकेट ठेवावी. आज उद्या परवा घंटागाडी येणार आहे, जर उद्या नाही आली तर 2 दिवसात येईल. आपल्या घरामध्ये एखाद्या खराब बकेटीमध्ये ते आपण कचरा व्यवस्थित ठेवावं. हेच पाटबंधाऱ्याकडून पाणी झालंय. पाणी आम्ही माझ्या लेटर हेडवर तुम्ही बघू शकता की मी ते चालू केलं आणि ते त्यांचा पेंडिंग अमाऊंट होता. आपण ते ऑनलाईन त्यांना देऊ शकत नव्हते, कारण सगळ्या स्टेटची ते ऑनलाईन सुविधा जी असते ती बंद झालेली होती. आता प्रत्यक्षात ते चालू झाली आणि जे पेमेंट आहे ते 48 ते 78 आवर्समध्ये त्यांना जातील. आम्ही पत्रव्यवहार केलाय, त्यांनी पण आम्हाला सहकार्य केलंय. आज उद्या पाणी नक्की येईल. प्रत्येक प्रभागामध्ये आम्ही जे प्रश्न येत आहे समोर त्याला बघून आम्ही त्याचं करू ना निवारण. मी शंकरनगरमध्ये राहतो. माझं नाव राजेंद्र बुरासिंग ठाकूर आहे. काल आणि याच्या आधी पण आम्हाला लाईटचा भरपूर प्रॉब्लेम होऊ लागला. पण काल काय झालं, काल सकाळी 10 वाजता डीपी जळाली आणि दुसरी डीपी असंच महापौर साहेबांच्या प्रयत्नांनी म्हणा, इथल्या स्थानिक नगरसेवकांच्या प्रयत्नांनी ती बसवली. पण ती आज सकाळी पुन्हा 11 वाजता जळाली. आणि हे आता डीपी जळाल्याची प्रक्रिया 2-3 वर्षात जास्त व्हायला. याच्या आधी जी डीपी बसवलेली होती ती 15 वर्ष चांगली होती आणि त्याच्यानंतर मग आता ही तिसरी वेळेस आहे. याच्या आधी एक जळाली होती, ती बसवली, त्याला 1 वर्ष झालं. त्याच्यानंतर काल एक बसवली, ती जळाली आणि आता तुम्ही बघताय समोर तुमच्या आहे सगळं की ते आता डीपी बसवायली. आणि ही डीपी जे बसवायली, आजची जी डीपी जळाली त्याच्यासाठी म्हणजे खूप प्रयत्न करावे लागले. कारण त्यांचं MSCBचं म्हणणं असं येऊ लागले की बाबा आम्ही कालच डीपी बसवला, आज कसा देणार. मग त्याच्यासाठी महापौर साहेबांनी, आमचे स्थानिक नगरसेवक विजय भालेराव, अनिल कांबळे यांनी प्रयत्न केले. आणि त्याच्यात विशेष सांगायचं असं आहे की आमचे जे महापौर आहेत, पहिल्यांदा म्हणजे लाईटच्या बाबतीत जे प्रॉब्लेम येतात, लाईटसाठी ज्या अडचणी येतात आणि सध्या उन्हाळा चालू आहे, याचं गांभीर्य लक्षात ठेवून महापौर स्वतः जातीने इथं हजर राहिले. आणि आता पण तुम्हाला जर बघायचं असलं तर महापौर तिथं बसलेलेच आहेत. कारण त्यांचं म्हणणं असं आहे की माझ्यासमोर हे डीपीचं काम व्हावं आणि लोक जे अंधारात आहेत, गरमीत आहेत, त्याच्यापासून त्यांना सुटका मिळावी, त्याच्यामुळे ते बसलेले आहेत. तुम्ही बघू शकता तिकडे बाजूला. 3 दिवसापासून समजा डीपीची प्रॉब्लेम होतं. 3 दिवसापासून ते लाईट गेली. काल पुन्हा डीपी आणून बसवली, तरी बी ते डीपी आणून बसली ते रात्री पाठपासून बंद झालेली आहे. तरी बी लाईट नव्हती. तरी बी कठीण साहेब डॉक्टरला, नगरसेवकला म्हणले आम्ही. त्याच्यानंतर नाही म्हणल्यावर महापौर साहेबापाशी गेले. ते स्वतः इथे आलेले शंकरनगर इथं राहत्या जागी. डीपी स्वतः त्यांच्या हातानं बसून ते समोर असून डीपी बसविली त्यानं. आणि अंधारात समजा पहिले समजा महापौर सर होते नंदकिशोर दरक, त्याने बी आम्हाला सरकार नाही केलेले. पूर्ण डिप्याचे प्रॉब्लेम, कचऱ्याचे प्रॉब्लेम सगळे सॉल्व केलेले. आता महापौर बी तसंच काम करणार आहे, एवढे आम्हाला शक्य होती. महापौर स्वतः येऊन सय्यद इक्बाल सर आलेले इथं. तरी बी डीपी ते बसली. कचऱ्याचं बी जे बी समस्या तुमची शंकरनगरची आहे ते दूर करू, याच्यामुळे मला ये. धन्यवाद. से डीपी हमारा 2 दिन से डीपी बंद है। नगर सेवक हमने बात करे, उन आए भी नहीं, देखी भी नहीं हमने। महापौर को फोन लगाए तो उन्होंने आए भी, डीपी बदली भी। 1 घंटे के अंदर हमारा काम भी हुआ, डीपी बदली सब।